सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे तो रमेश शेलार यांनी विचारलेला आहे. सद्गुरू सांगतात आनंद हा दृश्यात नसून आतमध्ये असतो, म्हणून आपल्याला आनंद होतो. मग दुःख हे पण बाहेर नसून आत असते का? मग ते तसेच बाहेर का येते? मग दुःख न मिळवण्यासाठी, जास्त काळ न टिकण्यासाठी काय केले पाहिजे? आनंद क्षणिक का टिकतो? दुःख जास्त काळ का अनुभवतो? तू सच्चित आनंद मध्ये दुःख कुठे असते? सच्चित आनंदामध्ये दुःख कुठे असते का? हा एक प्रश्न आहे. आणखी दुसरा प्रश्न पण त्यांचाच आहे. सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, आपल्यावर का येतात? मग आपले पुण्य कमी पडते का? थोडक्यात सच्चिदानंद हे आपलं स्वरूप आहे असं संत सांगतात, वेदाने सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. मग दुःख येतं कुठून हा प्रश्न आहे. संपूर्ण विश्वनिर्मिती ही प्रकृती आहे आणि स्वरूप हे ह्या प्रकृतीचा निर्माता आहे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. प्रकृती म्हटलं की तिथे सतत परिवर्तन हे येतं आणि स्वरूप म्हटलं की तिथे सतत एकत्व असतं, की सतत अस्तित्व असतं, तिथे बदल होत नाही. म्हणून त्याला सत म्हणतो आपण. म्हणून स्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे ते सतत आहे, शक्ती स्वरूप आहे, सातत्याने आहे, म्हणून सत आहे. ते कधी नाही असं होऊ शकत नाही. ते चित आहे, म्हणजे तिथे जाणणे या अंगाने सतत त्या शक्तीचं कार्य आहे. जाणणेपणातून या शक्तीची ओळख धरता येते. आणि तिसरं म्हणजे ही शक्ती आनंदमय आहे. त्याचा अर्थ बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. आनंद म्हणजे लोकांना वाटतं खूप जसं लाख रुपये मिळाले अचानक की आनंद होतो, कोणीतरी स्तुती केली की आनंद होतो, कौतुक केलं की आनंद होतो, मनासारखं कोण सगळं आपल्या वागायला लागलं की आनंद होतो. हे सगळे आनंद परावलंबी आहेत, दुसऱ्या वस्तूवर अवलंबून ठेवलेला आनंद. सच्चित आनंद हा जो स्वरूप आहे तिथे दुसरा विषयच नाही आहे. ते एकमेव तत्व असल्यामुळे त्याचा स्वतःच्या ठिकाणी असलेला हा आनंद आहे, म्हणजे त्याला स्वानंद म्हणतात. हा जो स्वानंद आहे तो कसा आहे? आपण गाढ निद्रेमध्ये जेव्हा जसे असतो तसा आहे. म्हणजे गाढ निद्रेमध्ये आपण कसे असतो? शांती स्वरूप असतो, शांत निवांत झालेलं असतं. तिथे कसलाही गोंधळ नाही, प्रश्न नाही, काही नाही. जी स्थिती आहे गाढ निद्रेची, अति नेणीवेत असल्यामुळे किंवा गाढ निद्रेत असल्यामुळे ती कळत नाही, पण त्याचा परिणाम उठल्यावर कळतो. लक्षात ठेवा. म्हणून ज्याला गाढ निद्रा लागलेली आहे तो उठल्यानंतर म्हणतो अरे वा छान निद्रा झाली, म्हणजे खूप चांगली झोप लागली, बरं वाटलं. हे त्याचे प्रश्न म्हणजे परिणाम रूपाने तो जे सांगतो आहे तो त्याचा अनुभव आहे. आज त्याला तो गाढ निद्रेत अनुभवलं काय? तो काही अनुभवलेलं नाही, पण उठल्यानंतर मला माहिती आहे मला चांगली गाढ निद्रा लागली होती म्हणून मला बरं वाटतं. म्हणजे तिथे बरं वाटतं म्हणजे हा आनंद, हा स्वानंद आहे. हा कशावर अवलंबून नाही आहे, लक्षात ठेवा.
गाढ निद्रेतला अनुभव आनंद हा स्वानंद असतो. म्हणजे आनंद हे स्वरूप आहे, ह्याचा अर्थ समजून घ्या. ते जे तत्व, मूळ तत्व आहे, जे अथांग सागरासारखं आहे, ते व्यक्तिरूपाने प्रगट नाही, मूर्तिरूपाने प्रगट नाही, किंवा नुसते एखाद्या साध्या साध्या शक्तिरूपाने नाही, तर त्याचं स्वरूप म्हणजे ह्या सर्वांचं स्वरूप जे आहे, चैतन्य स्वरूप जो शब्द आपण वापरतो, हे चैतन्य स्वरूप शांती स्वरूप आहे, आनंदमय आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा जो स्वानंद आहे त्याचा परिणाम विश्वामध्ये तो आनंद रूपाने स्फुरतो, हा कळतं. म्हणजे आपण म्हणतो ना, निद्रेत उठल्यानंतर जसा आनंद म्हणजे बरं वाटणं, समाधान वाटणं, शांत वाटणं, अशी जी अवस्था आहे ती म्हणजे स्वानंदाची अवस्था असते. पण हाच आनंद प्रकृती रूपाने, आता रूपाच्या अपेक्षित म्हटलं, आता स्वरूपाचं सांगितलं तर आपण प्रकृती, दोन भाग आहेत परमेश्वरातून, प्रकृतीच्या द्वारे हे सर्व रूप निर्माण झाले. पुरुष आणि प्रकृती असे शब्द परमार्थामध्ये वापरतात. पुरुष म्हणजे स्त्री पुरुषातला पुरुष नव्हे, पुरुष म्हणजे स्वरूप. मग पुरुष उगीच भाव खाऊन जातात, मी पुरुष आहे, त्यांना म्हणा तुम्ही मूर्ख आहात, तसं नाही. स्वरूप आहे, स्वरूप म्हणजे पुरुष. म्हणजे पुरुषाला जर आपण पुरुष समजायचं त्याला स्वरूप समजलं पाहिजे, तर तो म्हणेल मी पुरुष आहे, म्हणजे स्वरूप आहे म्हटलं की बरोबर खरं सांगायचं. तर असो, हे ज्ञान मिळायला कठीण आहे, असल्यामुळे ते गोंधळ होतोच. आणि त्यामुळे ह्या पुरुषातून म्हणजे ह्या स्वरूपातून जे जे निर्माण होत आहेत त्याला प्रकृती म्हणतो. आणि ही जी प्रकृती आहे ही विविधतेने प्रगट आहे. अर्थात प्रत्येक प्रकृतीमध्ये आनंद आहे, परत लक्षात ठेवा. असं नाही आनंदातून जे जे निर्माण झालं ते आनंद असलाच पाहिजे, पण तिथे प्रकृतीमध्ये विविध नियम आहेत आणि त्या नियमाच्या द्वारे परिणाम रूपाने ह्या प्रकृतीमध्ये आपण निरनिळ्या गोष्टी अनुभवतो नियमाच्या द्वारे. आता एक प्रश्न जर तुम्ही लक्षात घ्या, दूध कसं आहे? दूध आंबट नाही, तिखट नाही, गोड नाही, थोडंसं गोड म्हणायला हरकत नाही, किंचितचं स्वाद, मधुर म्हणता येईल, गोड नाही म्हणता येईल. दूध मधुर असतं. त्याचं दही झालं तर काय होतं? ते काय मधुर राहत नाही, ते आंबट होतं. 2 दिवस आणखीन ठेवत आणखीन आंबट होतं. त्या दह्याला ताक रूपाने घुसळलं तर काय होतं? ते घट्ट असलं दही, पण तिथे वेगळं, दही म्हणजे ताक नव्हे, ताक म्हणजे दही नव्हे, परिवर्तन झालं. त्या ताकाला घुसळल्यानंतर काय होतं? लोणी येतं. हे जे परिवर्तन आहे म्हणजे प्रकृतीतलं परिवर्तन, ही दूध म्हणजे एक प्रकृती आहे. दही प्रकृती, प्रकृती म्हणजे रूप, रूप लक्षात ठेवा. प्रकृती म्हणजे मोठा शब्द वाटला तरी ती प्रकृती, निसर्गतः ते निर्माण, हा नियम आहे. तुम्ही म्हणाल दुधाचं दही, म्हणजे दह्यामध्ये दूध आहे का? नाही, दही पाहिलं तर दुधाचं गुण दिसतच नाही. मग ह्या सर्वांचं स्वरूप काय आहे? दूध हे स्वरूप नाही आहे दह्याचं. दुधाचं स्वरूप आहे स्निग्धता. ती स्निग्धता दुधामध्ये आहे, ती स्निग्धता दह्यामध्ये आहे, ती स्निग्धता ताकामध्ये आहे, आणि ती स्निग्धता लोण्यामध्ये. आणि त्या लोण्याचं तूप झालं की ती सुद्धा ते स्निग्धता ती स्पष्ट दिसते. म्हणजे दुधामध्ये तूप आहे म्हणजे लोणी आहे म्हणून ते दह्यामध्ये आहे, ते दह्यामध्ये लोणी आहे म्हणून ताकामध्ये, ताकामध्ये लोणी आहे म्हणून ताकामध्ये लोणी म्हणजे स्निग्धता आहे म्हणून ते परत तुपामध्ये. ही स्निग्धता सर्वत्र आहे. म्हणजे स्वरूप म्हटल्यानंतर स्निग्धता हे स्वरूप आहे, ते बदलत नाही. दह्यातलं तूप म्हणजे दह्यातलं जे स्निग्धता असेल ते आंबट गोड तिखट आहे का? काही नाही आहे. जसं दुधामध्ये तसं तिथे आहे, तिथे त्याच्यात बदल नाही आहे. तसं चैतन्य स्वरूप म्हटल्यानंतर ते कधी त्याच्यामध्ये बदल होत नाही, पण त्याच्यातून निर्माण झालेली जी प्रकृती आहे तिथे मात्र बदल होतो. मनुष्य देहाच्या ठिकाणी जेव्हा संतत्व प्राप्त होतं तेव्हा त्या संतांना किंवा सद्गुरूंना ह्या आनंदमय
स्वरूपाचा अनुभव असतो. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा लक्षात. अडीअडचणी ह्या संतांना पण आल्या आणि येतात. कारण अडीअडचण येणं हे प्रत्येक मनुष्याचं प्रारब्ध आहे. परिस्थिती, चांगली परिस्थिती येणं, वाईट परिस्थिती येणं हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. जो जन्माला आलेला देह आहे हा प्रारब्ध घेऊन येतो. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्माच्या कर्माचं परिणाम म्हणजे प्रारब्ध. एक एक विषय आपल्याला जर समजला तर आपण हा जो प्रश्न विचारला त्यातून कसं उत्तर येतं ते पाहता येईल आपल्याला. म्हणून पूर्वजन्माचं पूर्वायुष्यातलं जे कर्म आहे त्याचं फळ मिळालेलं नाही, म्हणून ते परिणाम रूपाने मनुष्य देह रूपाने प्रकट होतं. मनुष्य देह हा हे सुद्धा आपलं प्रारब्ध आहे. आपलं म्हणजे ह्या मनुष्य देहातून हे जे तत्व जाणतं, ज्याला जाणीव म्हणतो, ह्या जाणीवेचं ते प्रारब्ध आहे मन शरीर. मग एखादं मूल गुटगुटीत जन्माला येतं तर त्या जाणीवेचं प्रारब्ध. एखादं मूल आजारपणाने जन्माला येतं तर त्या मुलाचं म्हणजे त्या जाणीवेचं प्रारब्ध असतं. एखादं मूल अत्यंत गरीब अवस्थेत जन्माला येतं तर त्या जाणीवेचं प्रारब्ध. एखादं मूल अत्यंत श्रीमंत घरात जन्माला की तोंडात चमचा सोन्याचा पडतो लगेच, त्याचं कर्म काय? पूर्वकर्म. एकाच वेळेला जन्माला आलेल्या मुलांच्या बाबतीत हे विविधता, फरक का? कुठे पार्शालिटी करतात का? तर पार्शालिटी तर कसलीच नाही आहे. प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे प्रारब्ध येतं. आता एखाद्या जाणीवेच्या ठिकाणी प्रारब्ध म्हणजे पुण्यातून येतो, म्हणजे कर्मातून पुण्य, पुण्यातून प्रारब्ध. म्हणजे परत दुसरा प्रश्न जो विचारला त्याचंही उत्तर इथे आहे, लक्षात घ्या. पूर्वायुष्यातल्या कर्मातून ते कर्म प्रारब्ध रूपाने जोपर्यंत परिवर्तन त्याचं होत नाही की परिपक्व होत नाही तोपर्यंत ते पाप किंवा पुण्य रूपाने त्या जाणीवेच्या संचितामध्ये असतं. कारण संचित म्हणजे अंतर्मनात असतं, ते साठलेलं असतं. अनुकूल काळाची वाट पाहत असतं प्रारब्ध रूपाने प्रगट व्हायला. एखादी जाणीव पुण्यवान असते पण कुत्र्या मांजराच्या रूपाने प्रकट होते, कारण ते त्याचं प्रारब्ध असतं. आता कोणतं पुण्य मानवी देह देतं आणि कोणतं पुण्य पशुपक्ष्याचा जन्म देतं याच्यावर खूप शोध करावा लागेल. पण त्याच्यात पडण्यापेक्षा जे आहे ते कळलेलं बरं. म्हणून एखादं कुत्रा किंवा एखादा मांजर अशा घरामध्ये त्याची बळगास्त होते, पुण्यवान असतो. म्हणजे मुंबईचे जे गव्हर्नर आहे, राजभवनमध्ये राहतात, त्यांच्याकडे कुत्रा होता. एवढूसा कुत्रा पण त्याचा एअर कंडिशन रूम होता त्याच्यासाठी स्पेशल. त्याचं सांभाळणारा डॉक्टर होता त्याच्यावर एखादं त्याला परत फिरवायला एक माणूस असायचा. आणि परत तो गव्हर्नरचा कुत्रा म्हणून लोक जरी लांबून, म्हणजे आपल्याकडे सवयच आहे भारतीय लोकांना, राजाचा मुलगा कसाही असला तरी नमस्कार करायचा, कळलं ना. तसं राजाचा कुत्रा म्हटला, घोडा म्हटला तरी बाबा तो राजाचा आहे. ही भारतीय प्रवृत्ती आहे आपल्याकडे. कारण त्या कुत्र्याला कोण हड बोलतं, काय हिंमत हड बोलायची, कळलं ना. म्हणजे एकेकाचं पुण्य, म्हणजे त्या कुत्र्याच्या ठिकाणी जी जाणीव आहे तिचं हे पुण्य आहे. म्हणून सुख दुःख हे जे म्हणतो ते पाप पुण्याचा तो परिणाम आहे, हे 100% प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आता महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतो आहोत. आपण जर आनंद समुद्रातून प्रकट झालेला आहे, म्हणजे आनंदाच्या स्वरूपातून प्रकट झाला, तर आनंद आपल्याकडे असतोच. पण देहभावाचं विरजन लावलं, जसं दह्याला विरजन लागलं की दही होतं, तसं देहभावाचं विरजन लागलं म्हणजे शिवाला जीवभाव निर्माण झाला म्हणजे दही झालं, आंबटपणा आलाच. कळलं? प्रकृती आहे. म्हणून जे आनंद स्वरूप आहे तो आनंदाचा हवेपणा जीवात्मध्ये येतो, जीवभावात येतो. जीवरूपाने मूल प्रकट झालं, सगळी मुलं जीवरूपानेच प्रकट झालं. फक्त एकच, कोण? श्रीकृष्ण. जन्माला आल्यावर त्याला सगळं माहिती आहे, म्हणून त्याला भगवान म्हणतात, अपवाद. बाकी कोणी जन्माला आल्यावर लगेच त्याला काही फरक पडत नाही, त्याला जीवभावातच जीवन जावं लागतं, कारण हा नियम आहे. कारण देहातून प्रगट होताना त्या जाणीवेला देहभावाचं विरजण लागतंच. दूध म्हणजे जर जाणीव म्हटली तिला देहभावाचं विरजण लागल्यामुळे ती जीवभावात गेली.
आणि जीवभावाचा स्वभाव हवेपणा असल्यामुळे, हवं तर न मिळाल्यामुळे आनंदाचा, एक लक्षात घ्या, आनंदाचा अभाव त्याला दुःख म्हणतात. प्रकाशाचा अभाव त्याला जसा काळोख म्हणतात, तसा आनंदाचा अभाव त्याला दुःख म्हणतो आपण. गौतम बुद्धाने सांगितलंय, जन्मताच प्रत्येकाला दुःख हे असतं, हे सत्य आहे. गौतम बुद्धांचं तत्त्वानं पहिलं वाक्य आहे, सर्व माणसं जी जन्माला येतात त्यांना दुःख हे येणारच. का? कारण ती जीवभावात आहेत म्हणून. लक्षात, दही झालं की तर गोड लागलं पाहिजे हे सांगता येणार नाही. दुधाचं जसं गुण आणि दह्याचे गुण याच्यामध्ये फरक आहे. दही आम्ल प्रकृतीचं आहे, त्यामुळे दूध आम्ल प्रकृती नाही. म्हणून सकाळच्या वेळेला दूध पिऊ नका म्हणतात आयुर्वेदामध्ये सांगतात. रात्रीच्या वेळेला आपली शरीर प्रकृती थोडी आम्ल प्रकृतीकडे असते, त्यामुळे दूध प्यावं. संध्याकाळी सकाळी नाही प्यायचं. सकाळी लोक जे पितात ते चुकीचं आहे असं आयुर्वेदामध्ये सांगतात. त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे गुण कसे आहेत, एकाच तत्वातून दोन हे निर्माण झाले रूप, तेव्हा त्या रूपामध्ये हे गुण विविधतेने प्रकट होतात. विविधता ही ह्या चैतन्य स्वरूपाचा स्वभाव आहे. म्हणून जीवभावात जो आनंदमय जी जाणीवेचा जे स्वरूप आहे ते स्वरूप तसंच राहतं आणि त्याच्यावरचं आवरण, त्या आनंद अनुभवता येत नाही. म्हणून ते आवरण म्हणजे त्याला आपण दुःख रूपाने, माणसाला दुःख झालं, टेन्शन आलं, निराशा झाली. दुःखाची अनेक रूप आहेत. दुःख म्हणजे नुसतं रडत बसलं दुःख नाही, निराशा ही दुःख आहे. मनामध्ये तळमळ निर्माण होते ही दुःख आहे. विरह होतो हे दुःख आहे. संतांना ज्या वेळेला ह्या स्वरूपाची अनुभूती येत नाही तेव्हा ते तळमळतात. म्हणून तळमळणारा संत हे तळमळीतून निर्माण होतं. म्हणजे दुःख होतं त्यांना. दुःख कसलं? का मला अनुभव येत नाही ह्याचं दुःख असतं. म्हणजे जो हवेपणा आहे जीवातला, तो हवेपणा दुःखाला कारणीभूत आहे. त्याला आपण आसक्ती हा शब्द वापरतो. निराशा किंवा नकारात्मक विचार सगळ्या गोष्टी लक्षात, हे दुःखाला कारणीभूत आहे. निराशा, हवेपणा, आसक्ती, ह्या सगळ्यांचं सगळं आसक्तीशी संबंधित आहे. म्हणजे मिळायलाच हवं असं जी वृत्ती ह्या जीवाकडे असं, म्हणजे जीवभावाचा तो स्वभाव आहे आसक्त होऊन राहणं. म्हणून हा जीव देहाशी आसक्त असतो सुरुवातीला, म्हणून देह मी म्हणतो. तो जरा मोठा झाला की आई बाबांशी आसक्त होतो. म्हणजे पहिला देहाशी आसक्त आहेच, पण त्याच्यातून नात्यातले कोण आई दिसते, बाबा दिसते, मग त्याला आई दिसायला लागते लगेच. बघा ते लहान मुलाला आई सोडून दुसऱ्याकडे गेलं की रडतं, नको मला आई झाली. चेहरा ओळखीचा मिळत नाही तर दिसतं. असं बऱ्याच वेळ होतं ना. ओळखीचं दिसलं ते आसक्त असतं त्या ओळखीशी. आणखीन मोठं झालं की मित्रमैत्रिणीशी आसक्त होतो. आणखीन मोठा झालं की लग्न झालं की बायकोशी आसक्त असतं, की बायको नवऱ्याशी आसक्त असतं. ह्या आसक्ती म्हणजे संसार आहे, ज्याला प्रपंच म्हणतो. ती आपण आसक्त असतो आणि त्या आसक्तीतून दुःख निर्माण होतं. दुःखाला मूळ म्हणजे मनुष्याकडे असलेली आसक्ती आहे. ह्या आसक्तीतून सर्व विकार निर्माण होतात. लक्षात घ्या. म्हणजे हे नियम आहे. तुम्ही हे असं कसं? हा नियम आहे. दुधाचं दही होणं नियम आहे ना, तसंच हे आहे. म्हणून आसक्तीतून विकार निर्माण होतात, वासना निर्माण होतात. वासना म्हणजे हवेपणा. हवेपणातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या मुळात असलेल्या प्रेरणा विकार रूपाने प्रकट होतात. म्हणजे शिवभावात ह्या प्रेरणा आहेत. प्रेमभक्ती, शांती, तृप्ती, विवेक, विनय, आदरपूर्वक पाहणं, हे जे सद्गुण आहेत, विकसित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचंच परिवर्तन जीवभावात विकार रूपाने होतं. हे विकार दुःखाला कारणीभूत आहेत. लक्षात घ्या. म्हणजे हे दुःख का? जे शिवाचं जे स्वरूप आहे आनंदमय, तिथे देहभावामुळे किंवा जीवभावामुळे त्या रूपामध्ये हे नियमाने ते परिवर्तन होतं.
माणसाला दुःख का? कारण त्याचं कारण तोच, त्याचे विचार, त्याचे उच्चार, त्याचे आचार हे त्याला दुःखाला कारणीभूत. लोक का दुःखाला कारणीभूत नाही, बाहेरचे लोक कोण नाही. आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत असतो. कारण आपण अनेक गोष्टीशी जे आसक्ती असते आपल्याकडे, आणि त्या आसक्तीतून हे दुःख म्हणतात ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मनमत हे सगळे दुःखाचेच प्रकार आहेत. दुःख विविधतेने आपल्या वाट्याला येतं आणि तिथे कुठेतरी आपण गुंतत जातो, आणि त्या गुंतण्यामुळे आपली सुटका होत नाही, तेव्हा आपण म्हणतो दुःख आहे. मग ह्याला हे करायचं काय? ह्याचे उत्तर काय? उत्तर एकच, आसक्ती दूर गेली पाहिजे. आसक्ती कशी दूर होणार? हवं ते हवंच वाटतं ना प्रत्येक वेळेला. आसक्ती म्हणजे काय? हवं म्हणजे हवंच, दुसरं काय चालणार नाही. जसं लहान मुलाच्या हातातून खेळणं घ्या, ते रडणार, कारण त्याला आसक्ती आहे. कारण आसक्ती हा जीवाचा स्वभाव आहे. विरक्ती हा शिवाचा स्वभाव आहे, स्वरूपाचा स्वभाव आहे. विरक्त आहे. स्वरूपातून सर्व निर्माण झालं, पण स्वरूप बाहेर येऊन म्हणायला जात नाही माझं आहे, माझं आहे, माझं आहे, मी निर्माण केलं, असं काय सांगतं का? नाही. मग देव कधी मी केलं म्हणत नाही, म्हणून तो निरंकारी आहे. जीव मी केलं, मी केलं, मी केलं म्हणतो, म्हणून कारण आसक्ती. कळलं? म्हणून मी केलं म्हटलं तर गोंधळ आहे. समजा तुम्ही गेला तुम्ही कामात, कळलं ना? सोपं सोपं. मी आणि माझं ही आसक्तीची दुसरी रूप आहे. माझे पण इतकं आपण चिटकवून घेतलेलं असतं की मी नेहमी म्हणतो, तुमच्या घरामध्ये कोणतरी आला आणि तुमच्या घरातली उशी उचला, ही माझी उशी आहे, लगेच मी खेचून द्यावं, आमची एक कुठे घेऊन जातात. असं ते म्हणणार नाही, जाऊ ना गपचूप बसा, शांतपणे ऐका का म्हणतो. पण छोटीशी वस्तू जरी लहान मुलाच्या खेळण्यातलं एखादं खेळणं उचललं की तर आवडत नाही. बघा तो दुसऱ्या जर आई बाबा म्हणतात आंदरे घेऊन दे, नाही ती माझी आहे. तसं मोठ्यांना पण ही आसक्ती, लहानपणाची आसक्ती ती मोठीपण होतं, कारण तो जीवाचा स्वभाव आहे. म्हणून दुःख हे जीवरूपाचा परिणाम आहे. लक्षात ठेवा, दुःख म्हणजे जेथे आनंदमयचा अनुभव घ्यायचा आहे त्याचा अभाव होतो, आणि ती जी मनस्थिती तयार होते त्याला आपण दुःख म्हणतो. म्हणून जन्माला आलेला असतो आनंदातून, पण प्रकृतीमुळे, आता म्हणून त्याला माया म्हटलंय. या विविधतेचं कारण माया आहे. माया म्हणजे बऱ्याच वेळा त्याचा गोंधळ होता. माया म्हटलं की बराच गोंधळ असं लोक, माया म्हणजे काय, हे म्हणजे काय. तर माया म्हणजे निर्मितीला कारणीभूत झालेली शक्ती, पण ती माया अनिर्वचनीय. ती आहे का नाही आहे का सांगता येत नाही. नाही म्हणावं तर तिचा परिणाम दिसतो, ना आहे म्हणावं तर ती दिसत नाही. म्हणजे जसं स्वरूप दिसत नाही तसं ती माया आहे. त्यामुळे माया म्हणजे दुसऱ्या बाजूला अज्ञान म्हणतो आपण. जीवभाव हा मायेमुळे होतो. अनंत रूपाने प्रगट व्हायच्यासाठी एकत्वाचा विसर झाल्याशिवाय अनंत पण येणारच नाही. माया काय चुकीचं करतं असं नाही. लक्षात ठेवा, विविधता जी दिसते विश्वामध्ये, ही विविधता जर कळली नसती, म्हणजे तिथेच माणसं रमामण नाही झाली असती आणि एकत्व जाय म्हटलं तर कोण काहीच काम केलं नसतं. मस्त माहिती आहे आम्ही ईश्वर आहोत, कोणाला काय पटलं असतं, काहीच करायची गरज नाही. म्हणून परमेश्वरातून जे जे निर्माण होतं ते प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होतं. म्हणून तिथे काहीतरी कारण हे असतं. कारण नाही तर परिणाम नाही, कारण आहे तर परिणाम आहे, हे परत लक्षात ठेवायचं. म्हणून आसक्ती कमी झाली पाहिजे, एक पहिली. पण आसक्ती कमी करायची म्हणजे परत काय करायचं तर कळत नाही. हवं म्हणायचं, नाहीतरी मनात हवं म्हणतात, नको नको म्हटलं तर काय होतं, मनात तळमळते. कळलं ना? तुम्हाला बासुंदी आवडते आणि कोणी अरे घे रे बासुंदी, नाही घ्यायचं, हो नाही घ्यायचं, मनात हवं आहे हवं आहे, मग तळमळ असते. कळलं ना? आणि त्यामुळे ही जी जीवाचा स्वभाव असल्यामुळे आसक्ती ही सतत प्रगट होतच राहते ना. हवेपण, आसक्ती सतत हवेपण असतं. ह्याच्यात सुटका कशी करायची, त्याच्या सुटकेसाठी जो अभंग ऐकतो आपण, ऐकूया, म्हणजे छान वाटेल. कसा आहे आपण नेहमी ऐकलेलं आहे पण आपलं लक्ष नाही. निद्रे माझी जसा
निवृत्त असशी जागेपणे होतसा आनंदात स्फुरोनी विस्मृती न घे लक्षी सुखात्मा ठसा जे जे पाहतसे ते सुखात्मक असे येईल लक्षी तुला तू आनंद समुद्र विश्वलहरी जाणोनी गोठी मुला. किती सुंदर सांगितलंय. निवृत्त हो म्हणाली. निद्रे माझी जसा निवृत्त. निद्रे माझी तुम्हाला बासुंदी बाजूला ठेवले खाल का? नाही खाणार, माहित नाही. निद्रे माझी जाऊन तुमची टीका केली, कसला तू माणूस आहेस, काय बडबडा. तो गाढ झोपला, त्याला काय फरक पडतो, तुम्ही काही करा. त्याला म्हणतात निवृत्ती. कसलाही परिणाम आपल्यावर करून घेत नाही, त्याला म्हणतात निवृत्ती. आणि काहीतरी कोणीतरी बोल, आता जरा जागा जाऊन कोणतरी आपल्याला निंदा करते म्हटलं खाटकन उठणार ना, कोण समजतच कोण स्वतःला म्हणाल तयार होतो ना, पण लगेच पूर्ण होतं. म्हणजे तिथे प्रवृत्त होतो. काहीतरी करायला जेव्हा आपण प्रवृत्त होतो त्या प्रवृत्ती, पण त्या विषयाशी संबंधित आपण म्हणजे वस्तूशी संबंधित न राहता शांत बसला तर तो निवृत्त. म्हणजे निद्रे माझी जसा निवृत्त असची जागेपणी होत असा. जागेपणी तुला हे असं केलं म्हणजे तुला आसक्तीपासून दूर व्हायचं असेल तर निवृत्त व्हायला पाहिजे. गंमत अशी आहे, 60 वर्ष झाल्यानंतर निवृत्त होतात ना कामाला. त्यावेळेला कसं बघा गंमत असते. एखादा अधिकारी आहे, पोलीस अधिकारी म्हणा किंवा मोठा बॉस आहे, ज्यावेळेला सत्तेवर असतो तो म्हणेल ते आपण सगळं चाललेलं असतं ना. बऱ्याच लोकांचा तो अनुभव कसा आहे तो सांगतो. त्याने एक हुकूम सोडला की 10 माणसाच्या हाताखाली काम फटाफट पटपट होतं. तो जर निवृत्त झाला, 10 माणसं गेली बाजूला, तो सांगेल तसं होणार नाही, कोण ऐकणार पण नाही. आता तुझ्या सत्ताच गेली तुझ्या हातातली. मग बिचारा कोलमडतो. कारण हट्टाने करणारा माणूस असतो ना, त्याला असं वाटतं अरे असं कसं झालं, आता कोण ऐकतच नाही, माझं ऐकत नाही म्हटलं. कारण निराश आहे, कारण आसक्ती आहे, सगळं ऐकलंच पाहिजे, असंच केलं पाहिजे. आणि त्यामुळे अशी माणसं ज्यांना कळतं ती निराश होतात. भयंकर बऱ्याच वेळेला असं होतं, ते दुःखी होतात. म्हणून ज्या वेळेला सत्ता असेल त्यावेळेला निवृत्त होऊन ती सत्ता गाजवता आली पाहिजे. गाजवायची म्हणजे लोकांच्या भल्यासाठी ती सत्ता वापरता आली पाहिजे, जी सत्ता असेल. म्हणजे आपले पै माऊली ज्या वेळेला सत्तेवर होते त्यावेळेला त्यांनी इतकं चांगलं कार्य केलं होतं की रिटायर्ड झाल्यानंतर लोकांना त्यांच्या घरी पेन्शन पेपर आणून दिले. कारण त्यांनी एवढं चांगलं लोकांना सांभाळलं होतं. म्हणजे कोणा मस्काबाजी नाही, नियमाने वागले होते, पण कोणाचं उगीच नुकसान होणार नाही पाहिलं होतं. पण त्याच्यावेळी त्यांचे एक बॉस होते, ते सत्ता गाजवत होते. आणि एक दिवस ते रिटायर झाल्यानंतर महाराजांना फोन आला की मला गाडी जरा इकडून तिकडे कुठे रेल्वेला उतरता पाठवून दे. तर त्यांचा जो ड्रायव्हर होता त्यालाच त्या महाराजांनी सांगितलं अरे ते साहेब येणार, जरा ते जाणार नाही का, खूप त्रास दिला होता. हो होता. लक्षात घ्या, हे जे कर्म आपण जे करत असतो ते कर्म ज्यावेळेला आपलं बिघडलेलं असतं त्यावेळेला हे वाईट परिणामाला वाटायला येतात आणि त्याला दुःख म्हणायचं. दुःख म्हणजे नेमकं काय, की चांगल्या गोष्टीचा जिथं अभाव असतो तेव्हा तिथे असतं ते दुःख. म्हणून निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होत असा. पण कसा, आनंदातच पुरुनी विस्मृती न घे लक्षी सुखात माटसा. तू आनंद समुद्र आहे, आनंदातून तुझा जन्म झाला, आनंदातून तुझं स्फुरण आहे. म्हणून आनंदातून स्फुरोनी विस्मृतीने घे, अजिबात विसरू नका. ते विस्मृती आहे माणसाला, आपण आनंदातून जन्म आलो हेच माहीत नाही. म्हणून आनंदात स्फुरोनी विस्मृतीने घे लक्षी सुखात माटसा. सतत त्या सुखाचा सुखात्मक ठसा आहे. म्हणजे जे आपण आनंद स्वरूप आहोत हे स्मरण तुला सतत असलं पाहिजे. म्हणजे निवृत्त व्हायण्यासाठी आनंदाचं म्हणजे आनंद स्वरूपाचं सतत स्मरण असलं पाहिजे की आपण ह्या स्वरूपाचं अंग आहोत, स्वरूपाचं रूप आहोत, हे स्मरण.
जे जे आपल्याला देहाच्या अपेक्षेत, देहावर जे जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते परिवर्तनशील आहे, त्यात गुंतू नकोस, तिथे निवृत्त हो. सत्ता मिळाली चांगला उपयोग कर, सत्ता नाही मिळाली शांत बस, दोन्ही गोष्टी आहेत. आणि म्हणून सत्ता गाजवायची ती लोकांच्या भल्यासाठी गाजवायची, हे जर सर्वसाधारण माणसाला कळलं तर जगामध्ये खूप आनंद आहे. पण गंमत अशी असते, एक ऑफिसर मला भेटले आणि स्वतःच्या बॉसबद्दल वेळेवाकडे बोलत. मी म्हटलं चांगलं भलं बोलावं, भलं बोला. अरे कसलं भलं बोलावं, जाम तर खूप त्रास देतो माणूस म्हणे. बरं ठीक आहे. आणि त्याचा असिस्टंट मला दुसरे भेटले, ते त्याच्याबद्दल बोलतात. काय राम माणूस कटकट करतात. म्हणजे हे चक्र असंच असतं. आपण दुसऱ्यांवर काहीतरी सत्ता वाईट पद्धतीने गाजवतोय, प्रत्येकाला कळतच नाही. त्याला वाटतं मी बरोबर करतो, त्याच्या बॉसला ते बरोबर वाटतं, आणि मग हे चक्र, जीवनचक्र दुःखाचं असं सुरू होतं. कर्मच बदलतं सगळं. म्हणून इथे कर्माच्या चक्रात अडकू नये. त्याने असं केलं म्हणून मी असं केलं, त्याने असं केलं म्हणून मी असं केलं, नाही. तू चांगलंच कर. त्या काय करायचं करू दे, तुझ्याकडनं चांगलाच विचार कर, तुझ्याकडनं तुझं प्रामाणिकपणे कामच कर, जे जे तुला जमतं ते व्यवस्थित कर. त्यासाठी तुझ्या हातात असलेली सत्ता ही चांगली उपयोगी कर. तुझं प्रारब्ध शुभ होईल आणि त्याच्याप्रमाणे तुला सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मिळायला लागतात. त्याच्यातून त्या मिळाल्यामुळे तुला आनंद होईल. जरी देहभावात असलास तरी देहभावात सत्कर्म कराल तर सुखी व्हाल, दुष्कर्म केला तर दुःख हे येणारच. दोन्ही गोष्टी ते आहेत. आणि म्हणून देहभावाचं शिवभावात रूपांतर होण्यासाठी निवृत्त कसं व्हायचं ते शिकलं पाहिजे. झोपेमध्ये जसे निवृत्त असतो तसं जागेपणे निवृत्त असतो. निवृत्त व्हायला पाहिजे. मग जागेपणे निवृत्त म्हणजे काय गपचूप बसला पाहिजे? नाही, सगळं कर्म तुला करावंच लागतं. जागा झाला म्हणजे कर्म कर. झोपलास तर ठीक आहे, जे झोपेच्या ठिकाणी तुझं झोपेत जे कर्म आपोआप चाललं. स्वप्नानंतर स्वप्नावस्था वेगळी. गाढ झोपेमध्ये काही नसतं, केवळ आनंदी आनंद असतो, शांतता असते. जागेपणी जो जे कर्म करशील तिथे हे कर्माच्या ठिकाणी माझे पण चिटकवू नको. तिथे त्याला ते कर्म परमेश्वराच्या द्वारे होत आहे, ते कर्म सद्गुरूंच्या कृपेने होत आहे, ह्या भावात कर्म कर. जर शिष्य असेल तर सद्गुरूंचं स्मरण कर. तुला शिष्यत्व माहीत नसेल तर परमेश्वराचं स्मरण कर. दोन्ही एकच. म्हणून हे सगळं कर्म मी करता ह्या भावात करायला लागला तर सुख आणि दुःख दोन्ही मिळतं. म्हणजे ते जीवभाव असतो. आणि हे कर्म जेव्हा ईश्वर करता या भावात कराल किंवा सद्गुरू करता या भावात कराल तर तिथे शिवभाव आपोआप येऊन चिकटतो. आपोआप परिवर्तन होतं. खूप काही करावं लागत नाही. शिवभावाचे सगळे परिणाम म्हणजे तिथे चांगले चांगले परिणाम मिळतात. आणि तिथे आसक्ती कमी होते. मी आणि माझं हीच आपली मोठी आसक्ती असते आणि ती दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून दुःख, सुख आणि दुःख हे कर्मावर अवलंबून आहे. परत लागले म्हणून पुण्य पुण्य म्हणतो ते काय? सत्कर्मातून पुण्य मिळतं आणि दुष्कर्मातून पाप निर्माण होतं. आणि तेच पाप आणि पुण्य शुभ प्रारब्ध आणि अशुभ प्रारब्ध रूपाने आपल्या वाट्याला येत असतं. किंवा शुभ नियती आणि अशुभ नियती रूपाने सुद्धा आपल्या वाट्याला येते. प्रारब्ध आणि नियतीमध्ये खूप फरक आहे. प्रारब्ध म्हणजे पूर्वायुष्यातलं कर्म जे आपल्याला लक्षातही नसतं, पण परिणाम मिळाला. पण तो आम्ही काहीच वाईट नाही केलं तरी आमच्या वाट्याला काय आलं प्रश्न पडतो ना. ज्या वेळेला पितामह, महाभारतातले पितामह कोण? भीष्म. बाणांच्या काट्यावर त्यांना झोपवलं गेलं की एवढे बाण लागले होते. त्यामुळे त्यांचे बाण काढणं शक्य नाही. अंगात घुसून बाहेर पडले होते तर ते आडवे पडले. त्या बाणांवरती झोपले. शय्या म्हणतात त्याला, त्याच्यावर होते. आणि त्यांनी कृष्णाला विचारलं, मला हा प्राण काय यावा? तर म्हटलं गेल्या जन्मात. त्यांना दिव्य दृश्य येतो कृष्ण. बघ गेल्या जन्मात काय केलं? गेल्या जन्मात नव्हतं. त्याच्या गेल्या जन्म पुढच्या तरी 7व्या 8व्या जन्माच्या वेळेला ते राजपुत्र होते. प्रत्येक राजपुत्र पुण्यावर होते, राजपुत्र होते. पण तिथे जाता त्याने एका सरड्याला बाणाने असं उचलून टाकलं म्हणाले. आणि तो सरडा नेमका काटेरी जे हे असतं ना निवडून, त्याच्यावर पडला. त्याचा परिणाम तुला आता आपल्या गेल्या जन्माचंच आठवत नाही तर 7 जन्माचं काय आठवण. म्हणजे ह्या जन्मात तरी सत्कर्म कर, बाकीचं सोड.
कशावर वगैरे विचार करू नकोस, तुला सुखाने राहायचंय, आनंदाने राहायचंय. ते एका वेळी निवृत्त कसं व्हायचं ते सद्गुरूकडे येऊन शिक. आपोआप तुला कळणार नाही की ते जी साधना आपण सांगत असतो त्या साधनेतून निवृत्त जितकी साधना व्हाल तितकं जी आपल्याकडे आसक्ती आहे ती कमी कमी होत जाईल. जितकी आसक्ती कमी कमी होती तितकी आपल्या सद्भावना निर्माण होती, सर्वांप्रती आपलेपणा निर्माण होते, सर्वांचं प्रति प्रेम निर्माण होते. पण जितकी आसक्ती जास्त तितका दुरावा निर्माण होतो. लक्षात घ्या, दुरावा हे आसक्तीचं लक्षण आहे आणि आपलेपणा हा आसक्ती म्हणजे जीवाचा परिणाम आहे आणि आपलेपणा हा शिवाचा परिणाम आहे. दोघांमध्ये म्हणजे एकच तत्व शिवभावातून जीवभावातून असतात. गाढ झोपला आणि जागे झाले, एकच आपण असतो. गाढ झोपतो तेव्हा आपणच असतो, स्वप्न पाहतो तेव्हा आपणच असतो आणि जागा झाला तरी आपणच असतो. ही त्या त्या परिस्थितीचा परिणाम रूपाने आपल्याला त्या त्या गोष्टी मिळतात. तसं जीवभावातून आतूनच दुःख येतं, कारण आतमध्येच विकार, राग आतून येतो, मोह आतून येतो, द्वेष आतून येतो. बघा सगळं जरासं आपल्याला एखाद्या माणसाबद्दल जरी दुरावा असेल आणि त्याला एखादी चांगली गोष्ट आपल्याच माणसाने म्हणजे आपल्याच ग्रुपमधल्या आहे पण आपल्याच मित्रांनी त्याला चांगली ते ह्या माणसाला वाईट वाटतं. अरे का हा माणूस आहे, कशाला द्यायला पाहिजे, अरे तो करतो चांगला तर सत्कर्म करतो, तुला कशाला वाईट वाटलं पाहिजे हे वाटत नाही. कारण तिथे हा जीवभाव आहे. जीवभाव हा जन्मजात आहे. परत लक्षात ठेवा, प्रकृतीने जीवभावातूनच सगळ्यांना जन्माला घातला. म्हणून म्हटलं एक कृष्ण सोडला तर सगळ्यांना जीवभावातून सगळे जन्माला आलेले असतात. पण तिथे सत्संगत किंवा चांगल्या संस्कारातून त्या जीवावर जर चांगल्या कर्मासाठी जे संस्कार होतात त्याच्यातून तो त्याचा सत्कर्म व्हायला लागला तर त्याची प्रगती होते. पण तरी सुद्धा जीवभाव असतोच. सद्गुणी माणूस आपण ज्या म्हणतो तर सद्गुणीच असतो, नाही असं नाही. पण जीवभावात आसक्ती हे येतेच आणि त्यामुळे त्या सद्गुणी माणसाला पण दुःख किंवा निराशा किंवा वाईट वाटणं या सगळ्या गोष्टी येतात. कारण मी देह आहे ह्या भावातूनच जीवनाकडे त्याचं पाहणं असतं. लक्षात ठेवा. म्हणून हा देहभाव बाजूला झाला पाहिजे आणि त्यासाठी सद्गुरूंकडे यायचं. सद्गुरूंकडे आपण येतो ते आपण आपल्या जीवनामध्ये जे गुंतागुंत करून ठेवले तो गुंता सोडवण्यासाठी आलेलो असतो. आपल्या जीवनात आपण भावनेचे गुंता केलेले आहेत, दुरावाचे गुंता केले आहेत, एकमेकाबद्दल द्वेषभावनेचे गुंता निर्माण करून ठेवलेले आहे. बघा प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी द्वेषभावना, मत्सर, राग ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. कारण तो गुंतलेला आहे. म्हणून हा गुंता सोडवण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. नुसतं शरण जागेला म्हणजे झालं नव्हे. परत लक्षात ठेवा, सद्गुरू सांगतात बाबा हे तुझं चुकतं तर त्याने शांतपणे मान्य करून सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. तिथे वाद घालायचं कारण नाही. सद्गुरू का आग्रह करणार नाही, सोडव रे बाबा सोडव, सांगायचं काम करतील पण सद्गुरू कधी आग्रह करणार नाही. आग्रह करतो तो सद्गुरूच नव्हे. सांगायचं काम करा. एकदा सांगेल, दोनदा सांगेल, तीनदा सांगेल, ऐकायचं काम शिष्याचं आहे. जीवभावातला शिष्य जोपर्यंत शरणागत होत नाही पूर्णतः तोपर्यंत तो सद्गुरूंचं ऐकत नाही. काय गमती येत ना सगळ्या. आपण मग शिष्य झाला की झाला अनुग्रह चला संपलं नाही. आता सुरुवात झाली अनुग्रहीला म्हणजे आता पुढे काय वागायचं ते कळलं पाहिजे. अनुग्रह का घ्यायचा, आपल्याला सद्गुरूंसारखं व्हायचंय म्हणून अनुग्रह घ्यायचा हे पहिलं कळलं शिष्याला. सद्गुरूंसारखं आपल्याला सगळे ज्ञानात वागणं आपल्याकडे व्हायला हवं. म्हणून आपला आदर्श हा सद्गुरूच असायला हवा. बाकी कोणी असो पण सद्गुरू असायला हवा. कारण त्या आदर्श म्हणजे कसं वागायचं, निवृत्त होऊन कसं वागायचं हे कळण्यासाठी सद्गुरू हवा. कारण निवृत्ती ही पटकन आत्मसात करता येणार नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासातूनच हे जे दुःख म्हणतात त्या दुःख आपोआप लांब जातं आणि ज्या वेळेला खरा अभ्यास सुरू होतो
खरं ज्ञान तिथे प्रगट होतं, खरी अंगाने तिथे निवृत्ती प्रगट व्हायला लागते. निवृत्ती ही अवस्था आहे, प्रगट होतं म्हणजे अवस्था प्रगट होते. त्या हवेपणा कमी होतो, आसक्ती कमी होते, तिथे वैराग्य निर्माण होतं. आणि त्या वैराग्य ही सुखाची बाग म्हणतात. तर वैताग्य दुःखाचं आग आहे असं पै महाराज म्हणायचे की वैराग्य निर्माण. वैराग्य म्हणजे घरदार सोडायचं नाही. लोकांचं घरदार सोडायच्या भाग म्हणजे वैराग्य नाही. जे आहे त्याचा स्वीकार करण्याची वृत्ती पाहिजे. आपल्या वाट्याला जे आहे त्याचा स्वीकार करा आणि त्याला अधिक चांगला आकार देण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गोष्टी आहेत. स्वीकार करा, रडत बसू नका. हे असं कसं माझ्या वाट्याला आलं. आहे आहे म्हटलं ना, प्रारब्ध आहे. प्रारब्धाच्या अंगाने काही चांगल्या गोष्टी मिळतील, काही वाईट गोष्टी मिळतील. दोन्ही आहे. दोन्हीचा स्वीकार करा आणि त्याच्यातून पुन्हा चांगले कर्म करून सत्कर्मातून त्या प्रारब्धाचा पातून अधिक चांगला कधी मिळवण्याचा प्रयत्न करा. किंवा जर अशुभ प्रारब्धाचे तर त्याच्यापासून कसा आपल्या अंगावर परिणाम न होता आपण अधिक अधिक आनंदाने हे कसं करू, जीवनाचा प्रवास कसा करू हे लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून सुखी होणं सोपं आहे असं पै महाराज म्हणायचे. पण माणसं आपल्याला सुखी होणं फार कठीण वाटतं. आपलं दुःखी होणं सोपं आहे कारण तुम्ही जीवभावात आहात आपण सगळे. म्हणून लक्षात घ्या, संत हे शिवभावात जेव्हा जातात तर ते कोणी किती काही बोललं तरी ते सुखातच असतात. ते अडकत नाही कशात. तू का बोलला, तू कोण आहेस मला सांगणार असा प्रश्न नाही. बोललास बोल बाबा, तुला काय बोलतं बोल, मी सुखात आहे, मला काय फरक पडत नाही. आणि त्यामुळे हे परिवर्तन होण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं हा एकमेव मार्ग आहे. ग्रंथ वाचून माणूस शहाणा होत नाही. लक्षात ठेवा, ग्रंथ हे खूप सुंदर असतात, मार्गदर्शन असतं. पण ग्रंथ वाचून ग्रंथी सुटत नाही, देवभाव सुटत नाही. त्यासाठी सद्गुरूंच लागतात. तो जो गुंता आहे की ही जी गाठ आहे देवभावाची ती सोडवण्यासाठी सद्गुरूंचं सतत प्रबोधन, त्यांनी दिलेली साधना, त्यांचा सहवास, हे सर्व गोष्टी ते उपयुक्त ठरतात. त्याशिवाय होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. संदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण पण होता शिष्य म्हणून आणि सुदामा पण होता. सुदामाचा देहभाव गेला नाही. श्रीकृष्णाकडे देहभाव नव्हता असं आपण म्हणतो, जन्मतच नव्हता. कळलं? त्यामुळे दोघांमधलं जीवन जगण्याचा जो प्रकार आहे तो वेगळा कसा दिसतो ते. सुदामा आणि दोघं मित्र होते. त्याची गंमत अशी सांगितली जाते, सुदामाला दारिद्र्य का आलं, कारण गरीब होता ओके, पण तरी पण त्याने ज्ञान तर एकाच गुरूंकडे दोघांनी घेतलं. एकच गुरु, मग दोघांना सारखंच ज्ञान दिलं. असं नाही की पारसाठी श्रीकृष्णाला वेगळं दिलं वेगळं नाही, दोघांना सारखं. पण सुदामाची वृत्ती कशी होती ते सांगतो. दोघांना लाकडं तोडायला पाठवतो जंगलामध्ये आणि सुदामा जरासा बारीक बिरीक होता ना, तर गुरु माता होत्या ना, त्यांना जरासं प्रेम होतं बिचारायला. बारीक आहे ना, त्याला चणे दिले होते. चणे बघा, जंगलात शुद्ध चणे खा, भूक बिक लागली तर. बरं, ते गेले दोघं आणि काळोख झाला, खूप काळोख झाला. तर आता रात्रीच्या का परत येता येत ना, मग दोघांना झाडावर जाऊन बसले. त्यात थंडी वाजायला लागली, भूक पण लागली. सुदामाने काय केलं, एक चणा तोंडात टाकायला, त्यामुळे कुडूम कुडूम आवाज यायला लागला. श्रीकृष्ण काय रे, काय कसला आवाज येतो? दाता रापटतात म्हणून तो आवाज येतो. दिला नाही तरी श्रीकृष्ण मित्र होता ना, मग काय दिलं. म्हणून फक्त आपल्यासाठी जीवभाव, लक्षात घ्या, जीवभावाने त्याला हा वाईट परिणाम आला. कळलं ना? श्रीकृष्णाला माहीत नव्हतं असं नाही, पण त्यांनी त्याची परीक्षाच घेतली म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे सगळे चणे स्वतःच खाल्ले, पण श्रीकृष्णाला दिले नाहीत. मग आयुष्य म्हणून जेव्हा सुदामा पोहे घेऊन गेला तेव्हा ते कर्म बदललं आणि परत त्याला ऐश्वर्य मिळालं. गंमत क्या, म्हणजे कर्माचं पण श्रीकृष्णाने नाही दिलं. आपण म्हणतो श्रीकृष्णाने सुदामाला ऐश्वर्य दिलं, त्याच्या सत्कर्माने त्याचं ऐश्वर्य त्याने खेचून घेतलं. हा जो बोध आहे, आपल्याला सत्कर्म का केलं पाहिजे, माझं ते माझंच आणि दुसऱ्यांचं पण माझंच अशी म्हणणारी लोक भरपूर असतात.
ते त्यांना राक्षस म्हणायचं. माझं ते माझं एक वेळ मनुष्य आहे बाबा, अज्ञानी मनुष्य जीवावरला, पण माझं ते माझं दुसऱ्याचं पण माझं असं खेचणारे जे लोक आहेत ना, ते राक्षसी वृत्तीचे आहेत. आणि त्यामुळे आपलं हे जीवन आनंदाने जगायचं असेल तर पहिलं म्हणजे निवृत्त कसं व्हायचं हे शिका, आणि सत्कर्म आपल्याकडे झालंच पाहिजे इथे आग्रह राखा. अट्टहासाने सत्कर्म करा, निग्रहाने दुष्कर्म टाळा. आणि तिसरं म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन आपल्याकडची ही आसक्ती कशी कमी होईल आणि त्याच्यातून आपण कसा आनंदमय वृत्तीने जीवन जगू हे अनुभवण्यासाठी सद्गुरूंना शरण जा. आणि हाच ह्या आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्यासाठी मार्ग आहे. जो मनापासून हा मार्ग आक्रमेल त्याला हे सर्व काही आनंदमय वृत्तीचा अनुभव घेता येईल. शेवटी आपण आनंदमय आहोत हे लक्षात. म्हणून आनंदातच पूर्णी विस्मृती नव्हे. इथे विस्मृती आपल्याला, आपण आनंदात नाही. लक्षी सुखात नुसतं विसरून स्मरणात ठेव आणि सतत सुख सर्वत्र आहे हे लक्षात ठेव. देहाच्या ठिकाणी सुख आहे, सर्वांच्या ठिकाणी हे सुख घेता येतं, काहीच नाहीये, सहज आहे. म्हणून जे जे पाहत असे ते सुखात्मक असे येईल लक्षात. तू जर आनंद मिळतो सगळीकडे सगळे आनंदी वाटायला लागतात, पण तुझ्या मनात जर एखाद्या द्वेष असेल तर माणूस वाईटच दिसतो. तुझी दृष्टी दूषित झाली की तो माणूस वाईट. अरे माणूस कोणच वाईट नाही, सगळेच ईश्वराची रूप आहेत. वाईट कसला? तुझं पाहणं तू बदल, विश्व बदलेल. म्हणजे वसिष्ठ योगामध्ये सगळं जग हा आपल्या मनाचा आविष्कार आहे. ते जग असं तसं जे आपण म्हणतो हे आपल्या मनाने आपण ठरवतो, हा चांगला हा वाईट असं तसं. म्हणून तिथे मनाचं परिवर्तन झालं तर जग सुंदर होतं. सगळं आहे ते प्रत्येकाकडे आहे की आपण कसं हे जीवन जगावं. म्हणून जीवन जगणं ही कला, असं जे सत्कृपाई मौली सांगतात, अर्थ ही कला आहे की आनंदाने हे सगळं जगता येतं. सर्वत्रच हे आनंदमय म्हणजे ही सगळी प्रकृती खरी आनंदमय आहे. पण जीवभावामुळे, निष्कर्मामुळे किंवा आपल्या ठिकाणी असलेल्या विकारामुळे या आनंदमय जी आपलं जे स्वरूप आहे त्याचा आपला अधिक अधिक विसर पडत जातो आणि अधिक अधिक ते मिळवण्यासाठी हवेपणा करतो आणि हवेपणात परत आसक्ती निर्माण होते आणि ते दुःखाचं चक्र सुरू झालं. जिथे आनंदमयाचं होतं म्हणजे सुदर्शन फक्त श्रीकृष्णाच्या हातात असतो, इतरांच्या हातात येत नाही. का? जीवभाव. सोपं उत्तर आहे. म्हणून हे सगळं जीवन आपल्याला आनंदाने जगता येऊ शकतं, पण त्यासाठी अभ्यास, प्रयत्न, सत्कर्म हे केलंच पाहिजे. हे तुम्ही केलं तर तुम्हाला 100% आनंदाने जीवन जगता येईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.